चलो क्या शुरू था? बोलू नका, आवाज नका करू आता. कालचा टॉपिक काय होता आपला? ब्लड वस्क्युलर सिस्टीम. कौन सा टॉपिक था कल? कल का टॉपिक ब्लड वस्कुलर सिस्टम. इन हायर एनिमल, कहाँ से लेकर कहाँ तक? एनिलिडा से लेकर कॉर्डेट्स तक, कॉर्डेटा तक क्या होती है? एक स्पेशल सर्कुलेटिंग सिस्टम होती है. स्पेशल सर्कुलेटिंग फ्लूइड होता है, दैट इज ब्लड एंड लिम्फ. ब्लड एंड लिम्फ. झालं? तुम्ही का बरं लेट झाले? हो का? मी किती वाजता येतो? झालं? चला ध्यान दो इधर. ब्लड वेस्कुलर सिस्टम. कल हमने लोअर ऑर्गेनिज्म में देखा था कि कैसे सर्कुलेशन होता है, वाटर कैसे सर्कुलेट होता है, ब्लड कैसे सर्कुलेट होता है. पॉरीफेरा से लेकर कहाँ तक? पॉरीफेरापासून कुठपर्यंत बघितलं होतं आपण? ॲस्केलमेंथेसपर्यंत. ठीक आहे. आता ॲनिलिडापासून कॉर्डेट्सपर्यंत आपल्याला बघायचं की यांच्यामध्ये सर्क्युलेटिंग सिस्टम कशा प्रकारे आहे. ठीक आहे. तर यांच्यामध्ये सर्क्युलेटिंग सिस्टममध्ये एक स्पेशल टाईपचं सर्क्युलेटिंग फ्लुइड आहे. दोन प्रकारचं फ्लुइड आहे, एक म्हणजे ब्लड आणि दुसरं काय आहे? लिम्फ. ठीक आहे. दोन्ही फ्लुइड आहे. ब्लड माहिती तुम्हाला कनेक्टिव्ह टिश्यू आहे. ब्लड इज अ टाईप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. क्यों कनेक्टिव्ह टिश्यू आहे ब्लड? कारण ब्लड हे ऑर्गन टू ऑर्गन काय करतं? ब्लड सप्लाय करतं किंवा कनेक्टेड असतं. ठीक आहे. तर ब्लड जे आहे हे एका पाईप थ्रू वाहतं, दॅट इज ब्लड वेसल्स. ब्लड कशाने वाहतं? ब्लड वेसल्सने. आणि लिम्फ कशाने वाहतं? लिम्फॅटिक वेसलने. लिम्फॅटिक वेसलने. ठीक आहे. तर या टॉपिकमध्ये आपल्याला या दोघांबद्दल डिटेलमध्ये चर्चा करायची आहे. लक्ष द्या इकडे. ठीक आहे. आता बोलू नका. आलं लक्षात? हां. तर जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे किंवा सर्क्युलेशन आहे दोन प्रकारचं असतं. एक म्हणजे ओपन सर्क्युलेशन आणि दुसरं म्हणजे काय? क्लोज्ड. आता हा जो पाईप आहे दिसतो तुम्हाला ब्लड वेसल्स, हा प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये आहेच असं नाही. काही जे लोअर ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यामध्ये ब्लड वेसल्स नसतात. मग त्यांच्यामध्ये जे सर्क्युलेशन आहे ते कशा प्रकारे होतं? ओके. तर ते आपल्याला आज बघायचं. काल आपण त्यामधलं थोडंफार बघितलं होतं, दॅट इज ओपन सर्क्युलेशन. काय आहे आठवते ओपन सर्क्युलेशन की नाही आठवत? हां, लक्ष द्या. मग ओपन सर्क्युलेशन काय आहे? इन ॲनिमल हॅव्हिंग ॲन ओपन सर्क्युलेशन ब्लड इज सर्क्युलेटेड थ्रू द बॉडी कॅव्हिटीज. ज्या ॲनिमलकडे काय नाही आहे, ब्लड वेसल्स नाही आहे, मग त्यांच्यामध्ये ब्लड कशा प्रकारे सर्क्युलेट होतं? थ्रू द बॉडी कॅव्हिटी. कशा थ्रू होणार? थ्रू बॉडी कॅव्हिटी. त्याला आपण काय म्हणतो? हिमोसिल. सिलोम मीन्स कॅव्हिटी, हिम मीन्स ब्लड. ब्लडसाठी जी कॅव्हिटी असते दॅट इज बॉडी कॅव्हिटी. त्या कॅव्हिटीमधनं ब्लड फ्लो होतं. द विसरल ऑर्गन लाय इन द ब्लड वेसल्स. ओके, सॉरी, लाय इन द ब्लड फिल्ड बॉडी कॅव्हिटी. तर जे आता कुठलंही ऑर्गॅनिझम घ्या, ह्याच्यामधलं ऑर्थोपोडा किंवा मोलस्क, यांच्यामध्ये जे ब्लड वाहणार ते कुठनं वाहणार? बॉडी कॅव्हिटीमधनं. कुठनं वाहणार? बॉडी कॅव्हिटीमधनं. आणि यांचे जे ऑर्गन्स असतात हे कुठे फिल्ड असतात? ब्लडमध्ये फिल्ड असतात. ब्लडच्या एकदम क्लोज कॉन्टॅक्टमध्ये असतात. ठीक आहे. The blood flow with low pressure and usually does not contain any respiratory pigment like hemoglobin, so it does not transport respiratory gases.
आणि ब्लड बॉडी कॅव्हिटीमधनं वाहतंय तर इथे प्रेशर कसं असणार? बॉडी कॅव्हिटी काय असते? मोठी असते ना, तर प्रेशर कसं असतं? कमी. म्हणजे जे ब्लड वाहतं ते कसं प्रेशरने वाहतं? लो प्रेशरने वाहतं. ॲज वेल ॲज यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रेस्पिरेटरी पिगमेंट नाही आहे, जसं की हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन यांच्यामध्ये नाही आहे, त्यामुळे ते कुठल्याही प्रकारचे गॅसेस जे आहे रेस्पिरेटरी गॅसेस हे ट्रान्सपोर्ट होत नाहीत. ठीक आहे. एक्झाम्पल, कोणामध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम असते? तर एक्झाम्पल आहे ऑर्थोपोड्स. जेवढेही ऑर्थोपोड्स असतील, ऑर्थोपोडा हा लार्जेस्ट फायलम आहे पृथ्वीवरचा, तर जेवढी ऑर्थोपोड्समध्ये ऑर्गॅनिझम असतील यांच्यामध्ये कुठली सिस्टीम आहे? ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. आणि मोलस्क, ओके, मोलस्कमध्ये सुद्धा कुठली सर्क्युलेटरी सिस्टीम आहे? ओपन. ओपनचं मिनिंग कळलं का? जिथे ब्लड वेसल्स ॲब्सेंट आहे, ब्लड जे थ्रू होतं किंवा सर्क्युलेट होतं, कशा थ्रू होणार? बॉडी कॅव्हिटी, ज्याला आपण हिमोसिल म्हणतो. आणि बॉडी कॅव्हिटीमधनं ब्लड फ्लो होतं आहे तर कशा प्रेशरने होणार? लो प्रेशरने. जेवढा मोठा सरफेस एरिया तेवढं प्रेशर कसं असतं? कमी असतं. ठीक आहे. लो प्रेशरने होणार. यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रेस्पिरेटरी पिगमेंट नाही आहे, त्यामुळे ते रेस्पिरेटरी गॅसेस ट्रान्सपोर्ट होणार नाही. ठीक आहे. आणि एक्झाम्पल लक्षात ठेवा, ऑर्थोपोड्स आणि मोलस्का. तुम्हाला डिफरन्स 2 मार्क्ससाठी विचारला जाईल. कोणता डिफरन्स? ओपन सर्क्युलेशन आणि क्लोज्ड सर्क्युलेशन मधला. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा. आज आपण बघणार आता क्लोज सर्क्युलेशन. ओपन कोणामध्ये होतं, क्लोज कोणामध्ये होतं, लक्ष द्या. आता क्लोज म्हणजे काय? क्लोज म्हणजे जिथे काय प्रेझेंट असतात? ब्लड वेसल्स. क्लोज्ड सर्क्युलेशन इन ऑल द वर्टिब्रेट्स. माहिती आहे ना वर्टिब्रेट्स? कोण आहे वर्टिब्रेट्स? आपण आहे. काय प्रेझेंट आहे? वर्टिबल कॉलम ज्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे त्यांना काय म्हणतात? वर्टिब्रेट्स. अँड हायर मॉलस्क अँड ॲनिलिड्स. ओके, लोअर ॲनिलिड्स सुद्धा असतात, हायर ॲनिलिड्स सुद्धा असतात. ओके, तर हायर मोलस्क आणि हायर ॲनिलिड्स, ब्लड इज सर्क्युलेटेड ऑल ओव्हर द बॉडी थ्रू अ नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्स. डिफरन्स लक्षात घ्या. इथे का कशाने वाहत होतं? बॉडी कॅव्हिटी. इथे काय प्रेझेंट आहे? ओके, म्हणजे ब्लड सर्क्युलेट होतं हे कशा थ्रू होतं? प्रत्येक सेलपर्यंत बॉडीच्या ब्लड वेसल्स थ्रू. ठीक आहे. In this type of circulation, blood flow within the blood vessels and does not come in direct contact with cell. लक्ष द्या. In this type of circulation, जे ब्लड फ्लो होतं हे ब्लड वेसल्स मधनं होणार आणि इथे जो ब्लडचा कॉन्टॅक्ट आहे हा डायरेक्टली सेल सोबत नसणार. इथे डायरेक्ट कॉन्टॅक्ट होता सेल सोबत, कारण सगळे ऑर्गन हे ब्लडमध्ये फेल्ड होते. इथे तसं नाही आहे. ब्लडसाठी एक सेपरेट पाईप आहे, त्या पाईपमधनं ब्लड वाहते, त्यामुळे ब्लडचा आणि सेलचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट इथे नसतो. ठीक आहे. नेक्स्ट, एक्सचेंज ऑफ मटेरियल बिटवीन ब्लड अँड बॉडी टिश्यू इज थ्रू द इंटरमिडिएट फ्लुइड कॉल्ड लिम्फ. मी तुम्हाला काल सांगितलं होतं की जिथनंही आपण ब्लड घेतो, ओके, तर हे ब्लड पहिले कुठे जातं? कुठे जातं? म्हणजे आता सपोज आपण O2 ब्लडमध्ये मिक्स केलं आहे किंवा न्यूट्रिएंट आपण ब्लडमध्ये आलेलं आहे आपल्या. ठीक आहे. ब्लडमध्ये कसे आले? लंग्समधून आले असतील ना. O2 कुठून आला? लंग्समधून आलेलं आहे. फूड कुठून येतं? माउथमधून येतं डायरेक्ट. फूड पाईपमधून येतं. इंटेस्टाईन. फायनल डायजेशन कुठे होतं? इंटेस्टाईन. मग इंटेस्टाईनमधनं फूड कुठे मिक्स होतं? ब्लडमध्ये, लिक्विड फॉर्ममध्ये. लिक्विड होऊन जातं तोपर्यंत. ठीक आहे. हे दोन्ही सबस्टन्स कुठे आलेले आहे? ब्लडमध्ये. आता हे डायरेक्टली सेलपर्यंत न जाता, O2ला आपल्याला कुठपर्यंत पोहोचवायचं आहे? सेलपर्यंत. फूडला सुद्धा कुठपर्यंत पोहोचवायचं आहे? सेलपर्यंत. तर डायरेक्टली सेलपर्यंत न जाता पहिले कुठे जातात? लिम्फकडे. कुठे जातात? लिम्फकडे. म्हणजे ब्लड आणि सेलच्या मध्ये एक इंटरमिडिएट टिश्यू आहे, इट्स कॉल्ड ॲज लिम्फ. इथे तसं काही नव्हतं ओपन सर्क्युलेशनमध्ये. डायरेक्टली सेल्स किंवा ऑर्गन हे ब्लडच्या कॉन्टॅक्टमध्ये होते आणि ब्लड बॉडी कॅव्हिटीमधनं काय होत होतं? फ्लो होत होतं. पण इथे थोडंफार कॉम्प्लेक्सिटी आहे. ओके, म्हणजे थोडंफार कॉम्प्लेक्स आहे. कसं? तर पहिले ब्लडमध्ये O2 जातो, सेलकडे न जाता पहिले कोणाकडे जाणार? लिम्फकडे. मग लिम्फ त्याला कोणापर्यंत पोहोचवतो? सेलपर्यंत. सेलमध्ये सुद्धा वेस्ट जनरेट होतं. ठीक आहे. हे वेस्ट डायरेक्टली ब्लडमध्ये न मिक्स होता पहिले कोणाकडे जातं? लिम्फकडे. देन लिम्फ त्याला कुठे मिक्स करतो? ब्लडमध्ये. ठीक आहे. तर हे होतं कोणत्या सर्क्युलेशनमध्ये? क्लोज्ड. ब्लड फ्लो विथ हाय प्रेशर अँड कंटेन रेस्पिरेटरी पिगमेंट. इथे ब्लड वेसल्सनी वाहत आहे. पाईप छोटा असतो, त्यामुळे ब्लड कोणत्या प्रेशरने फ्लो होतं? हाय प्रेशर. तुम्हाला सांगितलं जेवढा पाईप छोटा तेवढं प्रेशर कसं असणार? जास्त. त्यामुळे ब्लडचं प्रेशर इथे काय आहे? हाय आहे. ॲज वेल ॲज याच्यामध्ये कोणते पिगमेंट असतात?
रेस्पिरेटरी पिगमेंट. आपल्या बॉडीमध्ये रेस्पिरेटरी पिगमेंट कोणता? हिमोग्लोबिन. तर हिमोग्लोबिन रेस्पिरेटरी गॅसेसला काय करतो? कॅरी करतो, वाहून नेतो, बॉडीच्या प्रत्येक सेलपर्यंत पोहोचवतो. ऑलरेडी आपलं झालेलं आहे. रेस्पिरेटरी गॅसेस कसे सेलपर्यंत पोहोचतात, ठीक आहे, कसे बाइंड होतात, O2 सोबत हिमोग्लोबिन कसा बाइंड होतो, CO2 सोबत हिमोग्लोबिन कसा बाइंड होतो, ऑलरेडी डिस्कस झालेला आहे. ठीक आहे, कळलं तुम्हाला डिफरन्स? काय कराल मग इथे? लिहा डिफरन्स, लिहा दोघांमधला, सांगा मला. इथे ओपन सर्क्युलेशन अँड नेक्स्ट क्लोज्ड सर्क्युलेशन. ओपन सर्क्युलेशन अँड क्लोज सर्क्युलेशन. बोला, ओपन सर्क्युलेशन मध्ये सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करा ना. ब्लड circulated through the body cavity. बॉडी कॅव्हिटीला काय म्हणतात? हिमोसिल. हिमोसिल. हिमो म्हणजे काय? ब्लड. सिल म्हणजे काय? कॅव्हिटी. ब्लड सर्क्युलेटेड थ्रू द बॉडी कॅव्हिटी. इथे जे ब्लड सर्क्युलेट होणार ते कशाने होणार? बॉडी कॅव्हिटी. इकडे blood vessels. Next, second difference. ब्लडचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट कोणासोबत असणार? डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ सेल. ऑल ऑर्गन्स कुठे लाय असणार? ऑल विसरल ऑर्गन lie in the blood filled body cavity. ठीक आहे, इथे ब्लडचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट कोणासोबत नसणार? सेल सोबत इथे डायरेक्ट कॉन्टॅक्ट नसणार. ठीक आहे, लिहाल तुम्ही आता. नेक्स्ट ब्लड फ्लो कोणत्या प्रेशरने होतं? लो प्रेशर. रिझन माहिती आहे तुम्हाला. इथे ब्लड फ्लो कसं होतं? ब्लड फ्लो कसं होणार? हाय प्रेशरने होणार. ठीक आहे, इथे एक्झाम्पल काय लिहाल? ऑर्थ्रोपोडा अँड मॉलस्क. ठीक आहे, इथे एक्झाम्पल हायर मॉलस्क अँड ॲनिलिड्स अँड ऑल कॉर्डेट्स, ऑल व्हर्टिब्रेट्स. ठीक आहे, ऑल व्हर्टिब्रेट्स लिहाल. कोणता पॉईंट राहिला आता? हां, याच्यामध्ये काय नाही आहे. इट डज नॉट कंटेन रेस्पिरेटरी पिगमेंट लाईक हिमोग्लोबिन. त्यामुळे इथे काय होणार नाही? गॅसेस ट्रान्सपोर्ट होणार नाही. इथे काय प्रेझेंट आहे? इट कंटेन रेस्पिरेटरी पिगमेंट लाईक हिमोग्लोबिन. त्यामुळे ते गॅसेस जे ट्रान्सपोर्ट होणार ते कशा थ्रू होणार? रेस्पिरेटरी पिगमेंट थ्रू. ठीक आहे, झाला? तुम्ही घरी लिहू शकता. हो गए क्या? हाँ,
चलो हो गया. आवाज आवाज करू नका. कल छुट्टी है आपको? हाँ? उद्या तुम्ही तर विषय नाही केला मला. पार्टी दिली असती. विश नाही केला तुम्ही मला, मी कशी पार्टी देणार आहे? बस बस, थँक्यू थँक्यू. हां सुट्टी झाला का? उद्या खरंच सुट्टी आहे. आता काही पर्सनल काम नसतं का? आज काय सुट्टी द्यायला? बर्थडे काल होता. मग मी कुठे गेली होती? झालं? हो गया? तुम्हाला कसं माहित माझा बर्थडे? सरांचं स्टेटस दिसलं असेल. मग कोणाचं दिसलं? कसं बरोबर? तर कसं दिसलं? झालं? हो गया? ओपन और क्लोज्ड, ओपन और क्लोज्ड. ठीक है. ओपन किस में होता है? ऑर्थोपोडा, लोअर मॉलस्क, लोअर ॲनिलिड्स. ठीक आहे. ओपन म्हणजे सरळ लक्षात ठेवायचं, इथे ब्लड व्हेसल्स काय असतात? ॲबसेंट. ब्लड सर्क्युलेट होतं थ्रू द बॉडी कॅव्हिटी, ज्याला आपण काय म्हणतो? हिमोसेल. ब्लड बॉडी कॅव्हिटी थ्रू फ्लो होतं, त्यामुळे ब्लडचं प्रेशर कसं असणार? लो. ओके. यामध्ये कुठलेही रेस्पिरेटरी पिगमेंट नाही आहे, जसं की हिमोग्लोबिन, त्यामुळे ते रेस्पिरेटरी गॅसेस ट्रान्सपोर्ट होणार नाही. इकडे क्लोज्डमध्ये ब्लड सर्क्युलेट होतं थ्रू द ब्लड व्हेसल्स. ओके. आणि ब्लड व्हेसल्स आणि सेल यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट नसतो. यांच्यामध्ये एक इंटरमिडिएट फ्लुइड असतं, दॅट इज लिम्फ. ओके. आणि ब्लडचं प्रेशर हाय असतं, याच्यामध्ये रेस्पिरेटरी पिगमेंट असतात, हिमोग्लोबिन. त्यामुळे हिमोग्लोबिन हा कोणाला कॅरी करतो? रेस्पिरेटरी गॅसेसला. रेस्पिरेटरी गॅसेस कोणते? कोणते आहेत रेस्पिरेटरी गॅसेस? ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड. ठीक है. हो गया होगा तो आगे बढ़े. हां ओके. लक्ष द्या. हे जे कुठलं सर्क्युलेशन आहे? क्लोज्ड सर्क्युलेशन. याचे दोन पार्ट्स आहेत किंवा हा दोन टाइप्समध्ये डिवाइड झाला आहे. क्लोज्ड सर्क्युलेशन हे दोन टाइप्सचं असतं. तर दोन टाइप्स कोणते? ध्यान दो इधर. क्लोज्ड सर्क्युलेशन इज डिवाइडेड इंटू टू टाइप्स. इज डिवाइडेड इंटू two types. First is the single circulation, and second है double circulation. First is single and another is double. किसके टाइप से? किसके टाइप से? ये क्लोज के. ओके. क्लोज थोड़ा कॉम्प्लेक्सिटी है क्लोज में. क्लोज के टू टाइप्स है, सिंगल और डबल. अब सिंगल किस में होता है और डबल किस में होता है? और डबल का मीनिंग क्या है? मीनिंग क्या है? सिंगल का मीनिंग क्या है? देखो, सिंगल जो होता है वो फिशेस में होता है. किसमें? फिशेस. और डबल जो होता है वो किस में होता है? डबल होता है रेप्टाइल्स, एम्फिबियंस एंड मैमल्स. ऑल मैमल्स. मैमल्स कौन है? मैमल्स, रेप्टाइल्स, ॲम्फिबियन्स आणि मॅमल्स. माहिती आहे ना रेप्टाइल्स कोण आहे, ॲम्फिबियन्स कोण आहे, मॅमल्स कोण आहे. ठीक आहे. आणि फिशेस. फिशेसमध्ये कोणतं होतं? सिंगल. या लोकांमध्ये कोणतं होतं? हे जे तीन लोक आहे कोणतं होतं यांच्यामध्ये? डबल. ह्या एकट्या बिचारीमध्ये मछली जल की राणी आहे, कोणतं होतं याच्यामध्ये? सिंगल. आता सिंगल सर्क्युलेशन म्हणजे काय? तर सिंगल सर्क्युलेशनमध्ये इथे जे ब्लड पास होणार, लक्षात द्या रे, बोलू नका. ब्लड पासेस टू हार्ट. Blood passes through heart only once during each cycle. During each cycle. झालं तुमचं बोलून? झालं? सिंगल सर्क्युलेशन मध्ये होतं काय? जे ब्लड पास होतं थ्रू हार्ट हे ओनली वन्स होतं, फक्त एकदाच होतं. ठीक आहे. सिंगल सर्क्युलेशन म्हणजे काय रे? बोलू नका. जे ब्लड पास होणार कोणा थ्रू होणार? हार्ट थ्रू.
फक्त एकदाच होणार, ठीक आहे. डबलमध्ये होतं काय की जे ब्लड पास होतं, ब्लड पासेस थ्रू हार्ट ट्विस ड्युरिंग each cycle, ड्युरिंग each cycle ब्लड जे पास होतं हार्ट थ्रू हे दोनदा होतं, ठीक आहे. आता कसं होतं ते आपल्याला बघायचं आहे. पहिले सिंगल बघूया, देन आपण काय बघणार आहे डबल. तर सिंगल बघा, सिंगल कसं पास होणार, सिंगल सर्क्युलेशन, सिंगल सर्क्युलेशनमध्ये ब्लड हार्ट थ्रू एकचदा पास होतं. कसं पास होतं लक्ष द्या, ठीक आहे. सपोज हे एक्झाम्पल होतं कोणामध्ये होणार आहे, फिशमध्ये. कोणामध्ये होतं, फिशमध्ये, ठीक आहे. फिशमध्ये फक्त 2च चेंबर्ड हार्ट असतं. किती चेंबर्ड हार्ट असतं, 2 चेंबर्ड हार्ट, 2 चेंबर्ड हार्ट, ठीक आहे. 2 चेंबर कोणते मग, तर याच्यामध्ये असतं 1 ऑरिकल अँड 1 वेंट्रिकल, 1 ऑरिकल अँड 1 वेंट्रिकल, ठीक आहे. यांच्यामध्ये फक्त 2च चेंबर असतात, एक म्हणजे ऑरिकल आणि दुसरं म्हणजे काय, वेंट्रिकल. लक्ष द्या कसं पास होणार. सपोज फिश जे आहे ती रेस्पिरेशन करते गिल्स थ्रू. कशा थ्रू करते, गिल्स. तिच्यामध्ये काय प्रेझेंट असतात, गिल्स प्रेझेंट असतात, ज्याला आपण फॅरिंजियल गिल स्लिट्स म्हणतो, ठीक आहे. आपण ऑलरेडी रेस्पिरेटरी गॅसेस बघितले आहेत, सॉरी गॅसेस नाही, रेस्पिरेटरी सरफेस फिशमध्ये दिलं आहे. रेस्पिरेटरी सरफेस कोणता आहे फिशमध्ये, गिल्स आहेत ना. आपल्यामध्ये रेस्पिरेटरी सरफेस कोणता, अल्व्हिओल आहे. ऑर्गन कोणतं, लंग्स, ठीक आहे. यांच्यामध्ये ऑर्गन कोणता आहे, फॅरिंग्स. सरफेस कोणता, गिल्स, म्हणून त्याला फॅरिंजियल गिल स्लिट्स म्हणतात, ठीक आहे. जी फिश आहे ते गिल्स थ्रू काय घेते, ऑक्सिजन घेणार. काय घेणार, ऑक्सिजन घेणार. ऑक्सिजन कुठून घेते ते, वॉटरमधून. वॉटरमधलं ऑक्सिजन कसं असतं, कोणत्या फॉर्ममध्ये असतं, व्हेरी गुड, कोणत्या फॉर्ममध्ये असतं, डिझॉल्व. तर जी फिश आहे ते गिल्स थ्रू ऑक्सिजन घेणार आणि हे ऑक्सिजन कुठे जाणार, टिश्यूकडे जाणार. कुठे जाणार, टिश्यूकडे जाणार. टिश्यू या ऑक्सिजनचा यूज करणार आणि काय जनरेट करणार, CO2. आता हा जो CO2 आहे हा जातो हार्टकडे. इथे काय असतं, हार्ट. हार्ट किती चेंबरचं असतं, 2. किती चेंबरचं, 2. एक ऑरिकल एक वेंट्रिकल, ठीक आहे. CO2 कुठे जातोय, ऑरिकलकडे जातोय. ऑरिकलमधून कुठे जातोय, वेंट्रिकलमध्ये, आणि वेंट्रिकलमधून गिल्समध्ये, गिल्समधून बाहेर, गिल्समधून बाहेर. बघा इथे तुम्ही बघा की या हार्टकडे, हा जो हार्ट आहे या हार्टकडे ऑक्सिजन गेलंच नाही, फक्त कोण गेलाय, कोण गेलाय, समजते मी काय म्हणत आहे. फिशमध्ये काय प्रेझेंट आहे रेस्पिरेशनसाठी, गिल्स. गिल्स थ्रू फिशने काय घेतलेलं आहे, काय इनहेल केलं, CO2. CO2 कुठे जाणार, बॉडीच्या O2 कुठे जाणार, बॉडीच्या प्रत्येक सेलपर्यंत म्हणजे टिश्यूपर्यंत, ठीक आहे. टिश्यू O2चा यूज करणार आणि काय रिलीज करणार, फिशचं जे काही सेल्स आहे ते O2चा यूज करून काय रिलीज करणार, म्हणजे वेस्ट रिलीज करणारच ना. प्रत्येक ऑर्गॅनिझम हा वेस्ट रिलीज करतो. तर इथे CO2 रिलीज झालेला आहे. हा CO2 पहिले कुठे जाणार, ऑरिकलमध्ये जाणार, ऑरिकलमधून वेंट्रिकलमध्ये जाणार, वेंट्रिकलमधून गिल्समध्ये, गिल्स त्याला कुठे टाकणार, बाहेर. म्हणजे इथे O2 ब्लड हार्टकडे गेलं का, नाही. O2 ब्लड हार्टकडे गेलेलं नाही आहे. फक्त कोणतं ब्लड हार्टकडे गेलेलं आहे, CO2. म्हणून फिशच्या हार्टला व्हेनस हार्ट म्हणतात. कोणतं हार्ट म्हणतात, व्हेनस हार्ट. व्हेनस हार्ट का, कारण हार्टकडे फक्त कोणतं ब्लड गेलंय, CO2, आणि फक्त एकचदा गेलं. ते डबल गेलं का, नो. फक्त एकचदा CO2 ब्लड हार्टकडे गेलंय. तिथे दिलं आहे की जे ब्लड पास होतं हार्ट थ्रू फक्त कितीदा होतं, एकदा, ओनली वन्स ड्युरिंग इच सायकल. पूर्ण सायकलमध्ये हार्टकडे फक्त एकचदा ब्लड जातं, ओके. म्हणून त्याला कोणत्या टाईपचं सर्क्युलेशन म्हणतात, सिंगल सर्क्युलेशन. कोणत्या टाईपचं सर्क्युलेशन, सिंगल, ठीक आहे. आणि ब्लडकडे फक्त डिऑक्सिजनेटेड ब्लड जातं, सॉरी हार्टकडे कोणतं ब्लड जातं, डिऑक्सिजनेटेड. म्हणून फिशच्या हार्टला एक नाव दिलेलं आहे, कोणतं, व्हेनस हार्ट. विच हार्ट, व्हेनस हार्ट. फिशच्या हार्टला काय म्हणतात, व्हेनस हार्ट. आणि फिशमध्ये हार्ट किती चेंबरचं असतं, 2. 1 ऑरिकल 1 वेंट्रिकल. समझ में आया, समझ में आया सिंगल सर्कुलेशन, एस और नो, कळलं का. हां, ऑरिकल ॲट्रियम एकच नाव आहे, ऑरिकल म्हणतात किंवा ॲट्रियम तुम्ही लिहू शकता. समज में आ रहा है. आता गिल्स कडून टिश्यूकडे कोणा थ्रू गेलं, तर कोण असेल नेणारी,
आर्टरी, आणि इकडे कोण असेल, वेन, म्हणून याला वेनस हार्ट म्हटलं ना. इथे CO2 ब्लड हार्टकडे नेणारी कोण असेल, वेन. इथे गिल्स कडून टिश्यू कडे नेणारी कोण असेल, आर्टरी. ठीक आहे. आर्टरी नेहमी कोणतं ब्लड कॅरी करते, O2. वेन कोणतं ब्लड कॅरी करते, CO2. समजलं. गिल्स कडून O2 ब्लड टिश्यू पर्यंत आलं, कोणा थ्रू आलं, आर्टरी थ्रू. टिश्यूने O2 यूज करून काय जनरेट केला, CO2. CO2 वेन थ्रू कुठे जाणार, हार्टकडे जाणार. हार्टचा पहिला चेंबर कोणता, ऑरिकल. ऑरिकल मधून वेंट्रिकल, वेंट्रिकल मधून गिल्स, गिल्स मधून बाहेर. आता हार्टकडे एकचदा ब्लड आला आणि CO2 ब्लड आलं म्हणून कोणता हार्ट, वेनस हार्ट. हार्टकडे एकचदा ब्लड आलं म्हणून कोणतं सर्क्युलेशन, कोणतं सर्क्युलेशन, सिंगल. अरे हार्टकडे एकचदा ब्लड गेलंय म्हणून कुठलं सर्क्युलेशन, सिंगल. आता डबल बघा काय होतं. डबल सर्क्युलेशन कोणामध्ये होतं, डबल सर्क्युलेशन मी तुम्हाला सांगितलं, एक्झाम्पल लिहून दिलेलं आहे. डबल सर्क्युलेशन जे होतं ते कोणामध्ये होतं, रेप्टाइल्स, ॲम्फिबियन्स आणि मॅमल्स. हां ठीक आहे. तर यांच्यामध्ये किती चेंबर्ड हार्ट असतं, 4 चेंबर हार्ट. 4 चेंबर्ड हार्ट असतं, 4 चेंबर हार्ट, 4 चेंबर हार्ट. ते तशा प्रकारे. ठीक आहे. आता होतं काय याच्यामध्ये, लक्ष द्या. याच्यामध्ये जेही ब्लड पास होणार आहे किती धावणार हार्टकडे, 2दा. ठीक आहे. हार्टमधून जे ब्लड पास होतं ते कितीदा होतं, 2दा. कशा प्रकारे होतं लक्ष द्या. ध्यान दो इधर, मग समजणार नाही. ये आपका लंग्स, क्या है, लंग्स. लंग्स का काम काय आहे, लंग्स काम काय आहे, रेस्पिरेशन करणे. काय काम आहे, रेस्पिरेशन. त्यामुळे लंग्स ॲटमॉस्फिअर मधनं काय घेणार, काय घेणार, O2. काय घेणार, O2. आता हा O2 जो आहे, हा O2 जातो या लंग्स मधनं, एक काय निघते रे, वेन निघते. लंग्स मधनं काय निघणार, वेन. तर वेनचं नाव आहे पल्मोनरी वेन. विच वेन, पल्मोनरी वेन. जिथे हे पल्मोनरी वर्ड आलेला आहे इट इज रिलेटेड टू लंग्स. ठीक आहे. ती वेन लंग्स मधनं निघाली म्हणून त्या वेनचं नाव काय, हा. ती काय कॅरी करत आहे, कोणतं ब्लड कॅरी करत आहे, O2. ती लंग्स मधून कोणत्या ब्लडला घेऊन आली, O2 ब्लडला. ज्या ब्लडमध्ये काय प्रेझेंट आहे, ऑक्सिजन. त्या ब्लडला कोणतं ब्लड म्हणतात, ऑक्सीजनेटेड ब्लड. इतना समझ में आया. अब ये ब्लड कहाँ पे जाएगा, तो ये ब्लड जाएगा ये हो गया आपका 4th चेंबर्ड हार्ट. कितने चेंबर है हार्ट में, 4. पहला कौन सा है, राइट ऑरिकल, लेफ्ट ऑरिकल, राइट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल. समझ में आया. 2 ऑरिकल और 2 वेंट्रिकल. राइट ऑरिकल, लेफ्ट ऑरिकल, राइट वेंट्रिकल. वरचे 2 कोणते, ऑरिकल. खालचे 2 कोणते, वेंट्रिकल. आता बघा लंग्स मधून जे O2 ब्लड पल्मोनरी वेन घेऊन आलेली आहे ती O2 ब्लडला कशामध्ये इन्सर्ट करते, लेफ्ट ऑरिकल मध्ये. कशामध्ये टाकलं तिने ब्लडला, पण ब्लड कोणतं आहे, ब्लड कंटेन ऑक्सिजन, ब्लड कंटेन ऑक्सिजन. तर O2 ब्लड कोणत्या चेंबरमध्ये आलं, लेफ्ट ऑरिकलमध्ये आलं. लेफ्ट ऑरिकलमधून ते कोणत्या चेंबरमध्ये जाणार, लेफ्ट वेंट्रिकल. आता इथे वॉल्स प्रेझेंट असतात, ब्लडला जाण्यासाठी काय प्रेझेंट असतात, वॉल. ते वॉल आपण डिटेलमध्ये हार्टमध्ये बघूया. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा, वॉल्स प्रेझेंट असतात, दरवाजे असतात. ठीक आहे. जसंही हा चेंबर फुल भरला की दरवाजे, इथले दरवाजे आपोआप उघडतात. उघडल्यानंतर काय होतं, इथलं ब्लड कुठे जातं, खालच्या चेंबरमध्ये जातं. कोणत्या चेंबरमध्ये येणार, लेफ्ट वेंट्रिकल. कोणत्या चेंबरमध्ये, लेफ्ट वेंट्रिकल. पण लक्षात ठेवा इथे कोणतं ब्लड आलेलं आहे, O2. आता हे जे O2 आहे हे आता बॉडीच्या प्रत्येक सेलपर्यंत जाणार, बॉडीच्या प्रत्येक सेलपर्यंत जाणार. तर कोणा थ्रू, इथनं एक मोठा ॲओर्टा निघतो. काय निघतो, मोठा ॲओर्टा निघतो, त्याला म्हणतात सिस्टेमिक ॲओर्टा. सिस्टेमिक ॲओर्टा, सिस्टेमिक ॲओर्टा. आता हा जो सिस्टेमिक ॲओर्टा आहे हा O2 ब्लडला म्हणजे ऑक्सिजनेटेड ब्लडला कुठपर्यंत घेऊन जातो, बॉडीच्या प्रत्येक सेलपर्यंत, बॉडीच्या प्रत्येक सेलपर्यंत. अब ये सेल जो है वो O2 का यूटिलाइजेशन करेगा, O2 को यूटिलाइज करेगा और क्या रिलीज करेगा, CO2. क्या रिलीज करेगा, CO2. म्हणजे सेलने काय यूज केलं, O2 चा यूज केला, सेल्युलर रेस्पिरेशन झालं. सेल्युलर रेस्पिरेशन थ्रू काय जनरेट झालं, CO2. आता हा जो CO2 आहे हा परत हार्टकडे जातो. म्हणजे बघा हार्टकडे 2दा ब्लड जात आहे ना, म्हणून त्याला कोणतं सर्क्युलेशन म्हणतात, डबल. ठीक आहे. आता हा CO2 ब्लड जे आहे, म्हणजे ज्या ब्लडमध्ये CO2 आहे हे ब्लड हार्टमध्ये कसं जाणार, तर हार्टमध्ये इथनं एक वेना कॅवा निघते.
जी खालची वेना कॅवा आहे ती आहे इन्फेरियर वेना कॅवा. कोणती वेना कॅवा? इन्फेरियर वेना कॅवा. आणि हार्टकडनं जे ब्लड आणते ते कोणती वेना कॅवा असते? सुपेरियर वेना कॅवा. सुपेरियर वेना कॅवा. ठीक आहे. ह्या दोघंही जण कुठे ब्लड आणतात? कुठे ब्लड आणतात? राईट ऑरिकलमध्ये. पण कोणतं ब्लड असते? डिऑक्सिजनेट. कोणतं ब्लड असणार? डिऑक्सिजनेट. ठीक आहे. म्हणजे पायापासून हार्टपर्यंत जेवढी ऑर्गन आहे यांच्यामध्ये जेवढी सेल आहे इथे जेवढाही CO2 जनरेट होणार तो कोणा थ्रू येणार? इन्फेरियर. ब्रेनपासून हार्टपर्यंत कोणा थ्रू येणार? सुपेरियर. ठीक आहे. सगळं CO2 ब्लड कोणत्या चेंबरमध्ये आलंय? राईट ऑरिकल. राईट ऑरिकल आणि लेफ्ट ऑरिकलच्या मध्ये काय प्रेझेंट असतात? वॉल्स. वॉल्समधून ब्लड कोणत्या चेंबरमध्ये जाणार? राईट वेंट्रिकल. आणि राईट वेंट्रिकलमधनं एक आर्टरी निघते. त्या आर्टरीचं नाव आहे पल्मोनरी आर्टरी, जी ब्लडला कुठपर्यंत घेऊन जाते? लंग्सपर्यंत. पल्मोनरी आर्टरी. पल्मोनरी आर्टरी जी काय कॅरी करत है? समझ में आया? डबल सर्कुलेशन हुआ यहाँ पे. हार्ट में कितने बार ब्लड गया? 2 बार. एक ऑक्सीजनेटेड, दूसरा डीऑक्सीजनेटेड, इसलिए कौन सा सर्कुलेशन? डबल. पुन्हा मी सांगत आहे, लक्ष द्या. लंग्सने काय घेतलं रे ॲटमॉस्फिअर मधनं? O2. O2 कुठे मिक्स झाला? ब्लड मध्ये, म्हणून ते ब्लड कसं झालं? ऑक्सिजनेटेड. त्या ब्लडला काय म्हणतात? ऑक्सिजनेटेड ब्लड. ऑक्सिजनेटेड ब्लड. ब्लड कंटेन ऑक्सीजन इज कॉल्ड एज ऑक्सीजनेटेड ब्लड. अब ये ऑक्सीजनेटेड ब्लड हार्ट में कैसा जाएगा? तो पल्मोनरी वेन के थ्रू जाएगा. किसके थ्रू जाएगा? पल्मोनरी वेन कुठून निघाली? लंग्स मधून. कुठपर्यंत आहे? हार्टपर्यंत. ठीक आहे. ही ऑक्सिजनला कुठे पोहोचवते? हार्टच्या पहिल्या चेंबरमध्ये. कोणत्या चेंबर आहे? लेफ्ट ऑरिकल. लेफ्ट ऑरिकलमधनं ऑक्सिजन कुठे जाणार? बाय वॉल्स. बाय वॉल्स. लेफ्ट वेंट्रिकलमधनं आता O2 बॉडीच्या प्रत्येक सेलपर्यंत पोहोचवायचं आहे. कोणा थ्रू पोहोचणार? सिस्टेमिक ॲओर्टा. या लेफ्ट वेंट्रिकलमधनं काय निघणार? एक मोठा पाईप निघणार. त्या पाईपचं नाव काय? सिस्टेमिक ॲओर्टा. या ऑक्सिजनेटेड ब्लडला कुठे पोहोचवणार? सेलपर्यंत. सेल O2चं युटिलाइज करून काय जनरेट करणार? CO2. CO2 जो आहे आता हा परत हार्टकडे जाणार. हार्टकडे कोणा थ्रू जाणार? इन्फेरियर वेना कॅवा अँड सुपेरियर वेना कॅवा. कोणत्या चेंबरमध्ये जाणार? राईट ऑरिकल. राईट ऑरिकलमधून राईट वेंट्रिकल. राईट वेंट्रिकलमधून पल्मोनरी आर्टरी थ्रू लंग्समध्ये. लंग्सला कुठे टाकतो? समझ में आया? एस और नो? दॅट इज डबल सर्क्युलेशन. दॅट इज 80च्या 80 डायग्राम तुम्हाला पेपरमध्ये विचारला जाऊ शकते. IMP आहे. आता याच्यामध्ये काही नाव तुम्हाला दिले जातील, काही नाही दिले जातील. समजलं? हो किंवा नाही? बुकमध्ये सुद्धा डायग्राम दिलेली आहे, ती लिहिली तरी चालते. काय झालं? हो गया? झालं का? आता लक्ष द्या. सिस्टेमिक सर्क्युलेशन आणि पल्मोनरी सर्क्युलेशन कशाला म्हणतात? सिस्टेमिक सर्क्युलेशन और पल्मोनरी सर्क्युलेशन क्या है? देखो, ब्लड कुठे आलं रे? ऑक्सिजनेटेड. हार्टकडे आलं. हार्टकडून बॉडीच्या प्रत्येक पार्टकडे गेलाय. कोणा थ्रू गेलाय? सिस्टेमिक ॲओर्टा. सिस्टेमिक म्हणजे बॉडी. सिस्टेमिक म्हणजे काय? बॉडी. सिस्टेमिकचं मिनिंग काय होणार? बॉडी. ब्लड जे ऑक्सिजनेटेड कोणापर्यंत गेलेलं आहे? बॉडीच्या प्रत्येक सेलपर्यंत. म्हणून त्या सर्क्युलेशनला काय म्हणतात?
कोणा थ्रू गेलंय सिस्टेमिक ॲओर्टा, म्हणून कोणतं सर्क्युलेशन सिस्टेमिक. इथे डिऑक्सिजनेटेड ब्लड कोणा थ्रू गेलाय पल्मोनरी आर्टरी, कोणाकडे गेलाय लंग्सकडे, म्हणून याला कोणतं सर्क्युलेशन म्हणतात पल्मोनरी. ठीक आहे. इथे जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे लंग्सला सोडून बॉडीच्या प्रत्येक सेलपर्यंत जातं, लंग्सला सोडून बॉडीच्या प्रत्येक सेलपर्यंत जातं, म्हणून कोणतं सर्क्युलेशन बॉडीचा जिथे वर्ड आलेला आहे तिथे काय आहे सिस्टेमिक, म्हणून कोणतं सिस्टेमिक. इथे ब्लड लंग्सकडे जाते म्हणून कोणतं पल्मोनरी आणि सिस्टेमिक इज कॉल्ड डबल सर्क्युलेशन. समझ में आया? एस और नो? उद्याला इथं आल्यानंतर मला डायग्राम काढून दाखवाल न बघता. ठीक आहे, न बघता काढायची. हा परवा